कॉटन किंग मधु इथे आणि चंद्रतिथीच्या या नवीन भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत. काही आठवड्यांपूर्वी आपण एक मधुचंद्र बघितला होता. नाही तसे आपण दर आठवड्यालाच मधुचंद्र 2 बघतो, पण नाही, एक मधुचंद्र पोलिसांचा मधुचंद्र. हा, आता पोलीस म्हटल्यानंतर आपल्याला काय आठवतो? अहो चोर. तो आम्हालाही आठवला. त्यांचा मधुचंद्र एखाद्या हॉटेलमध्ये असेल तर त्या हॉटेलमध्ये राहायला तुम्हाला अजिबात आवडणार नाही, पण त्या हॉटेलमध्ये घडणारी गोष्ट पाहायला नक्कीच आवडेल. तर असाच एक मजेदार मधुचंद्र आपण बघणार आहोत. दोघही चोर आहेत. परी तेलंग आणि अंशुमन विचारे यांच्यासोबत हा मधुचंद्र. आज माझ्या 2 प्रिय चोरांची जेलमधून सुटका होते. कोण आहे ते? त्यातला एक आहे पप्पू उर्फ सुपरस्टार आणि दुसरी आहे पिंकी उर्फ ॲटम गर्ल. आज तुमची दोघांची तुरुंगातून सुटका होते. कशाला इमोशनल होताय? काय ते मुद्द्याचं पटकन भरून टाका, विषय संपवून टाका. तुमची दोघांची सुद्धा चांगल्या वागणुकीसाठी तुरुंगातून लवकर सुटका होते आणि हे चांगलं वागायला मी तुम्हाला भाग पाडले. तुम्ही काय आम्हाला सुधारणार? हे बघा, आम्ही चोर असलो ना तरी सुशिक्षित चोर आहोत. तुरुंगातून सुटल्यानंतर तुम्ही दोघे करणार काय? मी तर सगळ्यात आधी ब्युटी पार्लर मध्ये जाणार आणि सगळ्या ब्युटी ट्रीटमेंट करून घेणार. मेंटेनिंग माय ब्युटी इन दिस जेल इज सो डिफिकल्ट, आय टेल यू. माय गॉड, इट्स सो कंजेस्टेड, सो डिस्गस्टिंग. येस येस येस. काय बोलली रे ही? कुणी केलं तुम्हाला इन्स्पेक्टर? काय काय दिसतंय तुम्ही सॉलिड? पुरे पप्पू तू सांग, इथून बाहेर पडल्यावर तू काय करणार? आपण ठरलेलं उत्तर आहे, चांगलं आयुष्य जगणार आणि शक्यतो पोलिसांपासून जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहणार. हा मुद्दा हा आहे की तू लग्न कर, तुला काय कुणी मिळेल. शिवाय इकडे बघ, जरा इकडे बघ, ही पिंकी बघ, ही सुद्धा हुशार आहे, शिकलेली आहे. पप्पू तू आणि पिंकी तू, तुम्ही दोघांनीच लग्न करायला काय हरकत आहे? काय? अरे पण त्यात एवढं दचकण्यासारखं काय? नाही 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 नाही, आम्ही एकमेकांचा तसा विचार नाही केलाय. नाही, मग आता विचार करा. अरे तुम्ही दोघेही एकमेकासाठी योग्य आहात, कारण तुमची गुन्हेगारी पार्श्वभूमी तुम्हा दोघांनाही माहीत आहे. विचार करा, अशी संधी परत मिळणार नाही. एवढं मोठं टापलंय. 50 रुपयाचं आहे ते. अगं आकार मोठा पण किंमत कमी आहे. आणि खास तुझ्यासाठी. सावंत साहेब, खरंच थँक्स. तुमच्यामुळे आमचं लग्न जमलं. अरे कशाला कशाला सोडून पडतो ना. हा वा वा, छान छान. अरे माझं स्वप्नच होतं कैद्यांसाठी काहीतरी करायचं. तुमचे फक्त आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे. आशीर्वाद आहेतच. आता सुखाने राहा आणि चांगल्या मार्गाने वागा, चोरी करू नका. हे घ्या, काय रे? तुमचंच पॅकेट. म्हणजे तुम्ही गिफ्ट दिलं ना, तर आम्ही सुद्धा तुम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे ना, म्हणून तुम्हाला हे पॅकेट. असे सच्चाईने वागा. अरे जो सन्मार्गाने जातो त्याला सद्गती मिळते. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटलेलंच आहे, कर्मण्ये वाधिकारस्ते. एवढी मोठी टिप सर? नको परत दे. नाही तसं नाही सर, एवढी मोठी टिप कधी पाहिली नाही ना मी सर. अजून रे, आपण सुपरस्टार आहे. सुपरस्टारने सुपरस्टार सारखं वागलं पाहिजे. कसं एन्जॉय करतात. थँक्यू सर. अगदी मध्यरात्री सुद्धा तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज लागली ना तर मला जरूर कळवा, मी लगेचच येईन. आपल्या मधलंच आहे. नाही, मदत नाही लागणार तुझा. थँक्यू थँक्यू थँक्यू. मध्यरात्री पण येतो. एवढी
मोठी टिप द्यायची काय गरज होती? वेडीस का गरज का होती म्हणजे शेर जब आता है तो पूरे जंगल को पता चल जाता है. मग जा जंगलात राहायला. अगं असं काय करतेस तू? हे बघ, इतकी उधळपट्टी केलेली मला चालणार नाही, कळलं? अरे आता आपल्याला संसार आहे, आपल्याला पैसे वाचवायला नकोत का? ए काय वेड्यावर केवढं पडतेस तू? अगं आपण हे नाही करणार तर कोण करणार? अरे पण आपण हनीमूनवर आहोत ना, किमान हनीमूनला तरी एक सर्वसामान्य आयुष्य जगूयात ना. वेडी आहेस का तू? अगं हे हॉटेल म्हणजे श्रीमंतांचा अड्डा अड्डा. अगं इथले कस्टमर सोड, इथले बेलबॉय सुद्धा सॉलिड कमवतात. खोटं वाटतं? तुला दाखवतोच आता मी. आई शपथ तुला सगळंच खोटं वाटतं. हे बघ नाही ही मीच दिली होती. ठेवा ना. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. हे काय आहे काय? आईला 1200 रुपये. ते बेलबॉयचं पाकिट आहे. काय? मगाशी मी त्याला टिप दिली म्हणून तू वैतागलीस की नाही. हे 500 रुपये वरती 1200 रुपये फायदा झाला की नाही? अरे काय हे? आपण मधुचंद्रा करता आलोय ना. इथे इथे आपण वेगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. हो सॉरी. सर चमचा ठेवला होता मी इथे, कुठे गेला सर? कुठे गेला मला काय विचारतो? तू ठेवलाच नाहीस. सर असं कसं होऊ शकतं? मी ठेवला चमचे. नाही वेडा, तू तिथे चमचे ठेवलेस, इथे चमचे ठेवले नाहीस. तू इथे ठेवायला विसरलास चमचे. अरे काय कमाल हा, आहे. सर. विसरतोस तू. ठेवतो. का? काय झालं? सर आता मी नक्कीच चमचे ठेवले होते तिथे. अरे वेडा, ठेवले म्हणजे मी चोरले? तुला काय चोर आहे? नाही सर, अरे फालतू फाल हे काय? सर तुम्ही चमचे चोरले? चोरले नाहीत काय? हे चमचे कोण चोरेल काय? मी फक्त डॉक्टरांनी सांगितलेलं फॉलो केलं. माझे डॉक्टर मला नेहमी सांगतात जेवणाआधी 4 चमचे घेत जा. घेतले. आता तू परत घे. घेतलेस? आता मेनू कार्ड आण. मेनू कार्ड हा आणतो. हा सर. हे काय चालवलेस तू? हे बघ, मी तुला सांगितलं होतं ना, आपण हनीमूनवर असेपर्यंत आपण चोरी करायची नाही. मी तर करणार नाही ते, आणि तूही करायची नाही. आणि जर तू केलीस ना तर तुझा श्रावण. शपथ.